हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती कोकणचा नील. तर आज आहे 14 एप्रिल आणि 14 एप्रिल म्हणजेच आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब यांची आज जयंती आहे. 135वी जयंती आहे. तर आज तुम्हाला मी दाखवतो आमच्या इथे ही जयंती कशाप्रकारे साजरी करतो आम्ही. तर आता वाजले तर जवळजवळ आता 10 वाजत आलेत. थोड्या वेळ तिथे आहे, हे बघा तयारी चालू आहे. धम्मध्वज बांधतायत. त्याच्यानंतर विहारामध्ये पूजा घेण्यात येईल. नंतर मग आम्ही आमच्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये जाणार आहोत. तिथे भेट देऊन त्याच्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला जाणार आहोत, वैभववाडी. तिथे पण प्रोग्राम आहे सुरू, तिथे पण भेट देणार. आणि नंतर मग वैभववाडीमध्ये स्मारकमध्ये जाणार. तिथे पण मोठा जयंतीचा प्रोग्राम आहे. तर असं आजचं हे शेड्यूल आहे. तुम्हाला कंटिन्यू राहा, तुम्हाला मी दाखवतो आजचा हा आपला जयंतीचा प्रोग्राम आपण कशाप्रकारे करणार आहोत. ओके, कंटिन्यू राहा. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, पूजयामि तथागतं बुद्धधम्मं च संघं सुगततनुभवा धातो धातुबद्धे. ओके गाईज, तर आता जस्ट पूजा झाली आणि आम्ही आता चाललो तर सगळं ग्रामपंचायतीमध्ये. तिथून चला तर मग तुम्हाला दाखवतो आमची ग्रामपंचायत आणि ती कशी प्रकारे आम्ही प्रार्थना घेतो काय. त्यानंतर आम्ही स्टेशनला जाणार आहोत. भेटूया आपण थोड्याच वेळात. बाय बाय, कंटिन्यू राहा. ओके, तर म्हणजे आता आपण आलो ग्रामपंचायतीमध्ये आणि आम्ही बाईकने आलो आणि आमचा टेम्पो येतो आहे मागून. ते आता येतील लोक. आपली माणसं आली आहेत. थोड्याच वेळात आपल्या इथे थोडा पूजेचा कार्यक्रम सुरू होईल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने, केंद्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम संपूर्ण राज्यभर प्रत्येक कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. आपण दरवर्षीप्रमाणे या कार्यालयात इथं येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत असतो आणि याही वर्षी आपण या ग्रामपंचायतीमध्ये अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. बंधू आणि भगिनींनो, बाबासाहेब नसते तर आपलं हे जे विश्व आहे, की या विश्वामध्ये जी लोक नांदणारे आहेत, जो बाबासाहेबांनी 1891ला त्यांचा जन्म झाला आणि त्या चला तर मंडळी, अशा प्रकारे आता आपला ग्रामपंचायतीमधील कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर आपली पब्लिक निघाली आहे वैभववाडी रेल्वे स्टेशनला. चला आपण थोड्याच वेळात तिथे भेटूया. कंटिन्यू राहा. ओके, तर मंडळी आता आम्ही आलो आहे वैभववाडी स्टेशनला. तुम्ही बघू शकतास इथे आमचे असतात रिक्षा लागलेले. हे आमचा रिक्षा स्टँड आहे. आज कोण नाही हा, गाड्या झाले. ओके, वैभववाडी रेल्वे स्टेशन. पब्लिक थांबले आहे, गाडीची वाट बघते. बहुतेक मांडवी गाडी येत असणार मुंबई गावची. आज पब्लिक आहे, तर आज कमी क्राऊड आहे, एवढं पब्लिक नाही. इथे मस्त छान डेकोरेशन केलं आहे या साईडला, बघू शकता. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. बघा, छान 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 असं बॅनर लावला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती
डेकोरेशन पण छान केले मस्त. महात्मा फुले, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर. हे आहे आपला धर्मबांधव प्लस पब्लिक आहे, बघू शकता. चला तर आपण बघूया आता थोड्या वेळात पूजेचा कार्यक्रम सुरू होईल. सेवा मंडळ नागवडे या मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान संतोष कापले, तसेच सचिव आयुष्यमान संतोष यादव, तसेच सचिंद्र आरबाचे सर्व सभासद यांचे या ठिकाणी शब्द तुम्हाला मी सर्वांचे स्वागत करतो. जरा वर घ्या, लेट झालं. तसं वर गुंडाळा ना सर तसं. गच्छामि संगं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संगं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि. गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू, गरीब घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू, पोटाला देऊ चिमटा भले उपाशी मरू, भीमरायाची पोरं आम्ही भीम जयंती करू, भीम जयंती करू. असा हा दरारा भीमाचा दरारा, असा हा दरारा भीमाचा दरारा. 1916 साली अमेरिका सोडून, 1916 साली अमेरिका सोडून लंडनला गेले बाबा अभ्यासाला टाळून, लंडनला गेले बाबा अभ्यासाला टाळून. जाती जातीत वाटून करे, कष्ट केले तुम्हाच्या अभिमाने, जाती जातीत वाटून करे, कष्ट केले तुम्हाच्या अभिमाने, जाती जातीत वाटून करे. संविधान दिले भारताला, संविधान दिले भारताला, जाण त्याची तुम्हाला उजारे, जाण त्याची तुम्हाला उजारे. तर मंडळी जस्ट आता इथे स्टेशनला जयंतीचा प्रोग्राम संपन्न झाला आहे, पार पाडला आहे. आणि आता आम्हाला जायचं होतं वैभववाडीला. ॲक्च्युली तिथे जेवणाचा प्रोग्राम होणार होता, पण इथे वेळ झाल्यामुळे इथे पण जेवणाचा प्रोग्राम होताच, तर त्याने रिक्वेस्ट केली की तुम्ही इथे जेवून जा. तर आता इथे बसले आहेत सगळे आमची पब्लिक, जेवणाचा स्वाद घेत आहेत. पत्र वाढत आहेत, जेवण आता येईल थोडंसं. स्टार स्ट्रेंजर रेंज कॉपीराइट मारणारा कोणा विचारून आमचं रेकॉर्ड केलं कॉपीराइट मारणार. सो गाईज आता जस्ट स्टेशनवरून आम्ही आता आलो वैभववाडी. इथे वैभववाडी स्मारकच्या इथे हे आहे आपलं वैभववाडी स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन. आणि इथे आता जयंती प्रोग्राम ॲक्च्युली थोडा आम्हाला लेट झालं आहे, कारण आम्ही तिथे जेवायसाठी थांबलो होतो जेवणासाठी. इथे पण जेवण चालू आहे, पण आम्ही तिकडून जेवून आलो कारण की तिकडेच खूप उशीर झाला होता. आणि इथे आता बऱ्यापैकी कार्यक्रम म्हणजे एक संपन्न होत आला आहे, शेवटचा आहे चालू. सध्या भाषण चालू आहेत, रॅली झाली, रॅली पण आम्ही मिस केली. हे बघा बघू शकता. मला दाखवतो आतमध्ये कसा व्ह्यू आहे. चला लहान चॅनलचे आपले प्रमुख संचालक
बहुतेक पब्लिक, खूप सारी पब्लिक बाहेर आहे जेवणासाठी. थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कारण की या कार्यक्रमाला आणि रॅलीसाठी आम्हाला उपस्थित राहता आलं नाही, कारण की वेळेअभावी ते शक्य झालं नाही. तर आता हे बघा, तुम्ही बघू शकता जेवणासाठी कशी लाईन लावली आहे ती. दाखवतो, जवळ जाऊन दाखवतो. धम्मप्रवचनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे, तर कृपया सर्वांनी याची नोंद घ्या आणि जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. त्यांनी रवींद्र पवार आपले सरचिटणीस वरती कॉन्फरन्स हॉलमध्ये दरवर्षी अशाच प्रकारे इथे या छताखाली इथे प्रोग्राम होतो, आतमध्ये इथे जेवण केलं जातं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते जेवण वाढलं जात आहे. कोकिसरेकर, ओ कोकिसरेकर. तर आपले धर्मबांधव अशा प्रकारे जेवणाचा आस्वाद घेत आहेत. छान प्रकारे बघा लाईन लावली आहे. आपल्या तालुक्यातील इतर गायक कलाकार या ठिकाणी आपली भीक वितरण सादर करणार आहे. ते कृष्णा कांबळे आणि त्याची सहकारी यांना विनंती करेन की या हॅलो गायस मंडळी, अशा प्रकारे आजचा आपला 14 एप्रिलचा जे प्रोग्राम जे आहेत, जे आपण ठरवलं होते त्याप्रमाणे आपले पार पडलेले आहेत, बऱ्यापैकी झालेले आहेत. आणि आता आपण चाललो आमच्या घरी, जातो आहे. ब्लॉग बहुतेक बराच मोठा होण्याची शक्यता वाटते मला. आपण इथेच थांबूया. इथे बसलेत आमचे भाजीवाले सहकारी मित्र साळुंके साहेब, बाजूगत जठार आणि करकोटे. चला तर अशा प्रकारे आता मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय बाय. आणि हा व्हिडिओला कंटिन्यू बघा असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. ओके, बाय बाय.